ह्यो अजून सुटकातच आहे का? अरे काय झालं बबन? तात्या, मी आणि पायलट मगापासून विचारतोय काय झालं काय झालं, पण ह्यो काय सांगणच झालंय. बबन काय झालंय? बबन. बबन, अरे कोण मेलंय ते तरी सांग. तात्या, माझं प्रेम मेलंय, जन्माला याच्या आधीच मेलं. भ्रूण हत्या झाली. बबन, अरे असं येण्यासारखं काय बोलतोयस? बबन, थांबा, मी विचारते. मला सांग बघू नीट काय झालंय. अरे बाबन्या, तू 4 घास खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. अरे उपाशी पोटी माणूस येडा होतो. वय मला नाही त्या भुका. माझी भूक मिली. आत्ता म्हणला प्रेम मेलंय आणि लगेच भूक. 2-2 सुटक. तात्या, बबन काय झालं नीट सांगशील का आम्हाला? साहेब, आता सांगून काय सुद्धा उपयोग नाही. जी व्हायला नको होतं ते झालं. फुलपाखरू आता पक्का अडकलंय. आता काय सुद्धा खरं नाही. अरे बाबन्या, कसलं फुलपाखरू? बबन. बबन काय वेड्यासारखं वागतोयस असं? बबन, तुला येडा रोग झाला नाही ना? काय झालं? बघा की आम्ही मगापासून 3 जण विचारतोय काय झालं काय झालं, पण ह्यो काय बोलतच नाही. येड्यासारखा बडबड करायला लागलाय नुसता. बबनराव, काय झालं? त्याला सांगायचं तेव्हा सांगेल. मला आता याचा वैताग आलाय. धनश्री, तुला जेवाय वाढू? धनश्री, ए धनश्री. हा? सॉरी. धनश्री नावाची मला सवय नाही ना. सगळेजण मला रागिणीच म्हणतात. रागिनी? माझं खरं नाव रागिणी आहे. रागिणी माझं खरं नाव आहे. धनश्री मी कागदोपत्री लावते. अहो, मग हे आधी सांगायचं नाही होय? तुमच्या ह्या नावामुळं केवढं मोठं रामायण घडलं माहित आहे का? अहो साहेब, काय झालं माहित आहे का? ह्यांचं नाव रागिणी आहे ती मामासाहेबांनी कळलं. मग मामासाहेबांनी सांगितलं ताई मॅडम्सनी. मग आता ताई मॅडम ह्यांनी खोटेपणा केला म्हणून कामावून काढून टाकणार आहे ती. काय? मला कामावून काढून टाकणार ताई मॅडम? माझ्या नावामुळे एवढा मोठा गोंधळ झाला. बापरे, आता मी काय करू? मग काय तर ताई मॅडम जाम भडकले ते. अहो समर सर, मला खरंच आयडिया नव्हती की माझ्या नावामुळे गोंधळ होईल. नाही तर मी खरंच आधीच क्लिअर केलं असतं. साहेब, आता खरंच तुम्हीच वाचवा नोकरी यांची. अशा होतकरू गरीब हुशार माणसाच्या पोटावर पाय येऊन एवढंच वाटतंय मला. एका नावामुळे एवढं काय इश्यू करायचा? एखाद्याची असतात की 2-2 नावं. वय माझं बी नावरच नाव रकम आहे, पण मला सगळी सुमी म्हणूनच ओळखतात. साहेब प्लीज तुमच्याच हातात आहे सगळं. धना मॅडम्सनी वाचवावं, रागिनी मॅडम्सनी वाचवा प्लीज. काय नाही, मी उद्याच ताई मॅडमशी बोलते, सगळं क्लिअर करते, म्हणजे काय प्रॉब्लेम होणार नाही. नाही आहो, ताई मॅडमचा स्वभाव तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय. साहेब काहीतरी करा, पण यांची नोकरी वाचवावं. अहो बघा की साहेब, फुलपाखरासारखं निर्मळ व मन आहे यांचं. बघा की. अरे हो रे बाबा, हो ठीक आहे, मी बोलतो मम्माशी. आणि याच्यामध्ये खोटेपणा लपवाछपवी असा काही प्रकार नाहीच आहे. थँक्यू बरं का, थँक्यू साहेब, थँक्यू म्हणजे लय थँक्यू. सुरेश, तो काय तोंडाकडे बघत बसलाय? परदेशी जेवण दे मला, ताट घे. मला लय भुका लागले त्या. पळ की लवकर, मी हात धुवून येतो. पळ की लवकर, आहे का? आपल्या दोघींचं सेमच आहे बघा. माझ्या नावावरनं बी लय मोठा घोळ झाला होता. सासूबाई जाम भडकल्या होत्या, पण समरसाहेब पाठीशी असल्यावर काळजीचं काही कारणच नाही. तुम्ही बिनधास्त राहा. सर थँक्यू.
वेलकम. तात्या तुम्ही अजून इथंच आहे, चला बरं. एक्सक्यूज मी. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटत. जेव्हा बघतेस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटत. थोबाड बघितलंय का कधी यार? स्वतःकडे पण बघू वाटायचं नाही. आमदार झाल्यासारखं वाटतंय म्हणा. शालू, तुझ्या जिभेला वळण कधी लागणार? जेव्हा बघतेस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतेस तू माझ्याकडं. गप्प बसा. आमदार म्हणा, तुम्हाला चपरासी म्हणून मी कोण ठेवून घेणार नाही. मला ना नुसतं हमाली करायला जमते तेवढं. शालू थांब, तुझी जीभ आहे ना वाकडी, तुला वळणच लावतो इस्त्री मारून. लांबव लांबव तिकडं. घाबरलीस ना? हा? असंच घाबरायचं मला काय? आता मोठा माणूस होणार रे मी. जेव्हा बघतेस तू माझ्याकडं तेव्हा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू नाही पण माझ्याकडं. आज असं अचानकच का वाटायला लागले? नाही म्हणजे कारण काय? शाबास, महत्वाच्या मुद्द्यावर आलीस. शालू, ताई आहे ना ती उद्या समरच्या पियेला हाकलून देणार आहे. एकदा का तिचा काटा निघाला तेव्हा कारखान्याचा कारभार कोण बघणार? या मामासाहेबाशिवाय आहेच कोण? ताई मॅडम तुमच्या हातात कारभार देत नसतात. शालू, ताईला आता समरला राज्याच्या राजकारणात उतरवायचंय. त्यामुळे कारखान्याचा कारभार कोण बघणार? या मामासाहेबाशिवाय आहेच कोण? वाटतंय. ताई मॅडम त्या पोरीला काढून कशासाठी टाकतील? समर आणि खानावळवाडी जाम कौतुक करतात तिचं. काय करू दे. तुझ्या या पराक्रमी नवऱ्यानी त्या मुलीचा खोटेपणा ताई समोर आणलाय. शालू, ती धनश्री नाहीच आहे. मग ती रागिणी आहे धनश्री. ताई आता खरं खोटं करून उद्या तिचा अपमान करून तिला हाकलून देणार आहे. त्यासाठी ताईनी मला सकाळी लवकर तयार राहायला सांगितलंय आणि त्याचीच ही तयारी चालू आहे. आमदार झाल्यासारखं वाटतंय. जो बघतीस. मी काय म्हणते, काय? माझ्या नवऱ्याचा पराक्रम बघून ना हा. माझं मन असं भरून आलंय बघा. शालू, थोडे दिवस थांब, तुझं मन उतू जाईल. खरंच? हो. आता आमदार बना नाहीतर पंतप्रधान, माझ्या समोर आवाज चढवायचा नाही, कळलं? कळलं. आता म्हणा गाणं. जेव्हा बघतेस तू माझ्याकडं तेव्हा मला घाबरल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतेस तू माझ्याकडं मला आमदार घाबरल्यासारखं वाटतंय. पायलट आता लय डेंजर मध्ये वाचली बर का मी. काय झालं? अरे सासूबाईंची गाठ पडली वाटत. म्हणली का मम्मा? नाही काय म्हणलं नाही म्हणूनच वाचली. मम्मा कशाला काय म्हणेल तुला? अरे नाही बाबा, आजकाल ते मला सारखं बजावत असतात. त्यांना वाटतंय मी तुझं राजकारणावर लक्ष लागू देत नाही. आणि आता बी आपण दोघं तात्यांकडनं आलो, मला वाटलं आता लय झापणार, मग काहीच न बोलता निघून गेल्या. नाही तसं मम्मा म्हणते ते सुद्धा खरं आहे म्हणा. काय खरंय? उलट मीच तुला राजकारणावर ध्यान दे म्हणून सांगत असते. मला तुझी सतत आठवण येत असते ना, मग माझं लक्षच लागत नाही कामात. पायलट हे काय बरोबर नाही बर का. तू काम चुकारपणा केलास तर बघ. काय बघ? तू राजकारणावर ध्यान द्यायचं, नाही तर मी माहेरी निघून जाईल आणि तुला भेटायला बी येऊ देणार नाही. ए बाई असं काही करू नकोस, नाही तर खरंच लक्ष लागणार नाही माझं. मग चुपचाप कामावर लक्ष द्यायचं आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हायचं. होय का माझे बाय? हा
माझ्या तात्यांची स्टाईल. हम्म. पायलट, तुझं असं कुठलं दुसरं नाव नाही का रे? म्हणजे म्हणजे तात्या कसं मला माझी बाय चिमणी म्हणतात आणि गावातली सगळे मला कडक लक्ष्मी म्हणतात, तसं तुझं दुसरं कुठलं नाव नाही? नाही ग, मला असं दुसरं कुठलं नावच नाहीये. अरे असं नावरच नाव नाही का तुझं? म्हणजे माझं कसं रखमा आणि त्या धनश्री मॅडमचं रागिणी आहे तसं. नाही ग, मला सगळे समर किंवा समर साहेब एवढंच बोलतात. असं पाहिजे होतं र. म्हणजे तशी 2 वेगळी नावं आहेत मला, होय? कुठली? पायलट आणि ड्रायव्हर. नाही नाही नाही, डायव्हर. अरे पण ही तर मीच दिलेलं नाव आहे, काय ते वेगळं पाहिजे होतं. नाही ना यार सुमे, तू ना लकी आहेस, तुला खूप नाव आहे. मी काय आपला साधा गरीब बिचारा ड्रायव्हर. ठीक आहे, मग आता ह्या गरीब माणसाला मी सुमी नाव देणार. ओके. काम चुकार कसं वाटतंय? हे चिमणे, मी काय काम चुकार राहिलो नाहीये बरं का आता. मग खोटारडा. ओ कडक लक्ष्मी, मी फक्त तुमच्यासाठी खोटं बोलत होतो. आणि आता तुम्ही तर माझ्या झालेल्याच आहात, त्यामुळे मी खोटं बोलायचं बंद करून टाकलंय आता. मग आगावखोर, तसं बी तुला आगावपणा करतोयस. पण जर तुला कोणी विचारलं की मी काय आगाऊपणा करतो तर काय सांगणार? हा आगाऊपणा हे नाव फक्त आपल्या दोघांमधलं आहे, त्यामुळे दुसरं काहीतरी नाव. मग दुसरं, हा, पिंट्या चिंट्या सोन्या. सुमे, काय नाव आहे ती? मग ते प्राणनाथ स्वामी धनी कारभारी. सुमे प्लीज प्लीज नको ग. नाही आता हेच प्राणनाथ गे चिमणे, प्लीज प्लीज नको. स्वामी सुमे धनी गे कडक लक्ष्मी नको म्हणतो ना मी, प्लीज नको. स्वामी स्वारी. काही सॉरी बिरी नाही. हे काय बरोबर नाही हा. हे सुमे 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 अगं. प्राणनाथ मे पप्पा, त्या अनुराधाला ना माझं खरं नाव रागिणी आहे हे कळालंय हो. आणि आता ती खूप भडकली आहे म्हणे. तुम्हाला काय वाटतं, काय करेल ती? काहीच नाही. ती येडी सुमी म्हणालीये की समर सिंग आपल्या आईला अनुराधाला समजावेल म्हणून. तिच्या नावाच्याही बाबतीत असाच घोळ झाला होता म्हणे. तेव्हा ती अनुराधा आहे ना, त्या सुमीला घराबाहेर काढायला निघाली होती. तेव्हा या समरने तसं होऊ दिलं नाही अजिबात. माझ्या बाबतीतही असेच होईल ना. त्याची बायको होती म्हणून. मी कुठे? बघूया काय होतं. बस येऊ मी? येते. आणि तू देवाकडे प्रार्थना कर की सगळं नीट होईल. आता फक्त थोबाड रंगलंय, नंतर जाग्यावर राहणार नाही हे थोबाड. घरावर नीट लक्ष ठेव. पुन्हा जर असा घोळ घातलास ना तर याद राख.
काय कुठे ती खोटारडी कुठे? कोण रागिणी. कोण रागिनी? बघ मी का विसरे रोग झालेल्या माणसाला विचारतोय. ताई मग तू काय काळजी करू नको, माझा प्लॅन फुल तयार आहे. आज समोर देखत त्या रागिणीचा खोटेपणा मी उघडा पाडणार म्हणजे पाडणारच. आणि तिला आता नोकरीवरनं हाकलून द्यायचं म्हणजे द्यायचंच. मामासाहेब, अहो रागिनी मॅडम खोटारड्या नाही ते अहो. तुला विचारलं होतं मी, विचारलं होतं नाही. नाही ना, मग कशाला बोलतो? आणि तुला बरं आठवतं नको देवा. मम्मा कधी आलीस? आत्ताच. कसं चाललंय कारखान्याचं काम? एकदम परफेक्ट. ह्याच्यामुळे अगं कामाचा निम्मा अधिक लोड कमी झालाय माझा. जरा मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या ऑर्डर्स देतेस? उद्या संचालक मंडळाची मीटिंग आहे, मला पाहायचं जरा. हो हो सर. हे थँक्यू. रागिणी सापडली, सापडली ताई, सापडली. हिचा खोटेपणा शेवटी उघडा पडलाच. खोटेपणा? हो मामासाहेब, कसला खोटेपणा? तू काय काय झालंय मम्मा? नाव काय तुझं? माझं नाव अहो धनश्री. सापडली, सापडली, परत एकदा सापडली. मला सांग, तुझं नाव जर धनश्री आहे तर रागिणी म्हणल्यावर असं का म्हणलीस तू? कारण रागिणी हे सुद्धा तिचंच नाव आहे. म्हणजे डॉक्युमेंटवरचं नाव धनश्री, पण या नावानंच तिला सगळे ओळखतात ना. तुला कसं काय माहिती? तिनंच सांगितलंय मला. पण मामासाहेब, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला हे कसं माहित? हा ते का ताई, तू मला पहिल्याच दिवशी का नाही सांगितलंस हे? आता मला कल्पना नव्हती मॅडम की माझ्या 2 नावांमुळे असं घोळ होईल. नाही नाही, हे खोटं आहे. समर, ही मुलगी खोटं बोलते आणि आपल्याला अशा खोटारड्या मुलीची काही गरज नाहीये. मग अगं नाही, तू समजतेस तसं खरंच काही नाहीये. अरे असं काय समर? हे बघ, जग आपल्याला ज्या नावाने ओळखतं त्याच नावाने आपले डॉक्युमेंट्स असतात. ही मुलगी खोटं बोलते. हिचं खरं नाव रागिणीच आहे. तिने आपल्याला धनश्री असं सांगितलंय. अहो सासूबाई, बोलले नाही, आता तुम्ही सगळीजण कशी मला सुमी म्हणून ओळखताय, पण माझं पत्रिकेचं नाव रखमाय का नाही तसंच आहे बघा. खोटं काय आहे यात? आणि मला जेवढं माणसांबद्दल कळते त्यावर मी सांगते. ह्या मॅडम खरंच प्रामाणिक आणि मेहनती आहेत बघा. मला ह्यांच्या चांगुलपणाचा अनुभव आलाय. तू जरा गप्प बसशील? मला सगळं कळतं. मम्मा अगं सुमी म्हणते ते बरोबर आहे. आपण प्लीज हा विषय इथेच थांबूयात ना. समर, अरे मम्मा प्लीज, माझ्यासाठी. अगं तू तिचं काम बघ ना, ती तिच्या कामात परफेक्ट आहे अगदी. नाही सर, राहू द्या. ताई मॅडम अगदी बरोबर बोलतायत. माझ्या या 2 नावांमुळे घोळ होऊ शकतो. ताई मॅडम, मला मान्य आहे माझी चूक झाली. मी आधीच क्लिअर करायला पाहिजे होतं. पण ताई मॅडम, एवढ्याशा कारणामुळे मला कामावरून काढून टाकू नका ना. म्हणजे मी खरंच खोटं बोलले नाही. माझी 2 नावं आहेत, पण ती मी आधीच क्लिअर करायला पाहिजे होती. ताई मॅडम, मला प्लीज एक चान्स द्या. तुम्ही आधी माझं काम बघा, मग ठरवा. मी प्रामाणिकपणे काम करेन, तक्रार अजिबात येऊ देणार नाही. आणि हे नावांचा घोळ आहे ना, मी माझ्या कामात घालणार नाही. प्लीज प्लीज ताई मॅडम, एक चान्स द्या. असं करू नका. ठरलं तर मग. आणि तसं बी काम नीट व्हावं म्हणूनच घेतलंय तुम्हाला. काय हो हो अगदीच. सासूबाई, सासूबाई, उगं डोक्यात आता राग घालून घेऊ नका. वय म्हणा. थँक्यू ताई मॅडम. आणि सॉरी, नावाचा गोळ घातला. सर, हे पाहिजे.